हॅलो फ्रेंड्स, रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलिसिस हा एक पाथवे आपल्याला दिसतो, ज्यामध्ये आपण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतो, ग्लुकोजला तोडतो. आता ग्लुकोज कशात तुटतो? तो पायरुव्हिक ॲसिडमध्ये तुटतो. ग्लुकोज किती कार्बनचा? 6 कार्बनचा. C6H12O6 असं याचा फॉर्म्युला आहे आणि हे हेक्झोज शुगर आहे. 6 कार्बनची हेक्झोज शुगर. ग्लुकोज तुटतो तो पायरुव्हिक ॲसिडमध्ये. ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल, पायरुव्हिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल आहेत. म्हणजे पायरुव्हिक ॲसिड 3 कार्बनचा आहे हे आपल्याला कळतंय. आता या ग्लायकोलिसिसमध्ये 10 स्टेप आहेत, 10 एन्झाईम आहेत. मुलं कन्फ्यूज होतात. तर 10च्या 10 एन्झाईम पाठ करायचे का? नीटच्या दृष्टीने अगर जर तुम्हाला 3 एन्झाईम माहीत असेल, स्टेप नंबर फर्स्टचा एन्झाईम, स्टेप नंबर थर्डचा एन्झाईम आणि स्टेप नंबर 10चा एन्झाईम, तरी तुम्ही नीटमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता असं मला वाटतं. स्टेप नंबर फर्स्टचा एन्झाईम आहे हेक्झोकायनेज. स्टेप नंबर थर्डचा एन्झाईम आहे फॉस्फोफ्रुक्टोकायनेज आणि स्टेप नंबर 10चा एन्झाईम आहे पायरुव्हेट कायनेज. आता यांच्या संग यांचे को फॅक्टर असतात. फर्स्टसाठी Mg2+ आहे, थर्डसाठी Mg2+ को फॅक्टर आहे आणि स्टेप नंबर 10 पायरुव्हेट कायनेजसाठी Mg2+ आणि K+ असे को फॅक्टर आहेत. आता यापुढे एक क्वेश्चन तुमच्यासाठी, की यामध्ये पेसमेकर एन्झाईम कोणता किंवा रेट डिटर्माइनिंग एन्झाईम कोणता हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. थँक्यू.